नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBT कडून समर एक्झाम 2024चा जो रिझल्ट लागलेला आहे, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना फेल असा रिझल्ट आला किंवा AT-KT लागलेली आहे, एखादा विषय बॅक राहिला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना जे काही फोटोकॉपी मागवणं, रीचेकिंग असेल, व्हेरिफिकेशन असेल, या प्रोसेस संदर्भात जे काही शेड्यूल आहे ते MSBTच्या वेबसाईटवरती आलेलं आहे. 1 तारखेपासून अर्थात 1 जुलैपासून ही प्रोसेस स्टार्ट होत आहे. तर ते शेड्यूलमध्ये काय जे आहे म्हणजे व्हेरिफिकेशन असेल, फोटोकॉपी असेल, रीचेकिंग असेल, याचा अर्थ काय, कोणी काय करावं, या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. तर MSBTच्या वेबसाईटवरती जे न्यूज सेक्शन आहे, तिथे तुम्हाला हे नोटिफिकेशन पाहायला मिळेल. हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे, तिथं जाऊन तुम्ही वाचू शकता. तर लक्षात ठेवा, 1 जुलैपासून ते 3 जुलैच्या दरम्यान तुम्हाला गुणपडताळणी अर्थात ज्याला आपण व्हेरिफिकेशन म्हणतो, यामध्ये काय होत असतं, गुणपडताळणीमध्ये तुम्हाला जे मार्क्स दिलेले आहेत, तर त्या मार्क्सची फक्त टोटल परत एकदा केली जाते, टॅली केली जाते. म्हणजे जी काही बेरीज केलेली आहे गुणांची किंवा गुण जे दिलेले आहेत ते देताना कुठे चूक झाली आहे का, असं पाहिलं जातं. तर त्यानंतर दुसरा एक ऑप्शन असतो फोटोकॉपी. फोटोकॉपी म्हणजे काय, तर फोटोकॉपी याचा अर्थ असा होतो की तुम्ही जो पेपर लिहिलेला आहे, तो पेपर आहे त्याची झेरॉक्स प्रत तुम्हाला मागवता येते. आता कोणी कुठला ऑप्शन निवडायचा, लक्षात ठेवा, तुम्हाला वाटते की केवळ एखादा मार्क्स कमी पडला आहे म्हणून फेल होतो आहे आणि कुठेतरी तिथे टोटल करताना चूक झाली असेल, तर तुम्ही गुणपडताळणी अर्थात व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर फोटोकॉपी कधी मागवायची, तर लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतं की मी पेपर खूप व्यवस्थित आणि चांगला लिहिलेला आहे आणि मला मार्क्सच खूप कमी दिलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फोटोकॉपी मागवू शकता. आणि फोटोकॉपी मागवल्यानंतर अर्थात काय होतं, तुमच्या पेपरची झेरॉक्स प्रत तुमच्या कॉलेजमध्ये येते. मग तो तुम्ही पेपर पाहू शकता, तुमच्या विषय शिक्षकांना दाखवू शकता. विषय शिक्षक जर सांगत असतील की तुमचे मार्क्स इथं वाढू शकतात, तर त्यानंतर पुन्हा तुम्ही रीचेकिंगसाठी अर्थात पुन्हा पेपर तुमचा जो तपासून मार्क्स वाढत आहेत का, यासाठी पुढे जाऊ शकता. अर्थात या प्रोसेसची जी सुरुवात आहे ती 1 जुलै ते 3 जुलैच्या दरम्यान करायची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कॅन्डिडेट लॉग इनमधून फोटोकॉपी किंवा गुणपडताळणी यासाठी ॲप्लाय करायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूटची प्रोसेस आहे 1 तारखेपासून 4 तारखेच्या दरम्यान जी करायची आहे ती. हे पूर्ण जे वेळापत्रक आहे ते माहिती जे आहे मराठीमध्ये इथं दिलेली आहे. MSBTच्या वेबसाईटवरती PDF अवेलेबल आहे किंवा तुम्ही मग ही जी PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकले, तिथून जाऊन रेफर करू शकता. थोडंसं माझ्याजवळ माईक नाही आहे, घरी माझे बाबा गेलेले असल्यामुळं मी गावी आहे आणि सगळे अपडेट शक्यतो व्हिडिओमध्ये देणं शक्य होणार नाही. त्यामुळे इथून पुढं थोडंसं चॅनलवरती जे कम्युनिटी पोस्ट आहे, तिथं मी जे काही टेक्स्ट स्वरूपात अपडेट टाकत असेल तर ते चेक करत चला. बाकी हे महत्त्वाचं अपडेट होतं, जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.